लग्नाआधी लिव्ह इन मध्ये राहणं चुकीचं आहे की बरोबर? आजच्या बदलत्या काळात लिव्ह इन हा विषय आता लपून राहिलेला नाही. अनेक तरुणांना वाटतं की लग्न करण्यापूर्वी एकमेकांसोबत राहून स्वभाव पारखणं गरजेचं आहे, तर दुसरीकडे हा विषय आजही समाजासाठी किंवा पालकांसाठी खूप संवेदनक्षम आहे. दिवसातून फक्त 2 तास भेटणं आणि 24 तास एका घरात राहणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. जोडीदाराच्या सवयी, राग आणि जबाबदारी घेण्याच्या पद्धती एकत्र राहिल्यावरच कळतात. घर खर्च, भाडं आणि दैनंदिन गरजा कशा भागवायच्या याचा सराव लग्नाआधीच होतो. जर तुमचे स्वभाव अजिबातच जुळत नसतील, तर लग्नासारख्या मोठ्या बंधनात अडकण्यापूर्वी आणि कायदेशीर गुंतागुंतीत पडण्यापूर्वी तुम्ही वेगळे होऊ शकता. भारतीय समाजात आजही याकडे खूप गांभीर्याने पाहिलं जातं. यामुळे तुमच्या पालकांसोबत असणारं नातं बिघडण्याची शक्यता असते. लिव्ह इन मध्ये राहणं हे पूर्णपणे तुमच्या वैयक्तिक विचारांवर आणि तुम्ही त्या व्यक्तीसाठी किती सिरियस आहात यावर अवलंबून आहे. जर तुमचा उद्देश फक्त मजा करणं असेल, तर ते नात्यासाठी घातक ठरू शकतं. पण जर तुम्हाला लग्नापूर्वी एकमेकांना अधिक चांगलं समजून घ्यायचं असेल, तर तो एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय असू शकतो. नातं लिव्ह इन असो किंवा लग्न, ते टिकवण्यासाठी प्रामाणिकपणा असावा लागतो. नाहीतर फक्त एकाच घरात राहिल्याने नातं टिकेल असं नाही. एकमेकांबद्दल आदर आणि कठीण काळात एकमेकांसोबत राहण्याची तयारी असेल, तरच ते नातं यशस्वी होतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.